नमस्कार. आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रामधली जनता बिबट्याने त्रस्त आहे आणि आपले राज्यकर्ते मात्र या ठिकाणी एकदम मस्त आहे. असायलाच पाहिजेत ना. काय घेणं देणं त्यांना जनतेचं? आपलं फक्त मस्त आहे ना, ओके. इकडे जनता त्रस्त असो, काही देणं घेणं नाही. तुम्ही पाहिलं असेल या बिबट्याचा वावर आमचा आहेर बोरगाव असेल, देवळगाव असेल आणि आजूबाजूचा परिसर असेल, तिथं बिबट्यांचा वावर आढळतोय. आणि हे आमच्या इकडचं सांगतो, या महाराष्ट्रभर प्रत्येक ठिकाणी घटना घडलेल्या आपण सगळ्यांनी ऐकल्यात. राज्यकर्ते मात्र या ठिकाणी मला तर त्या राज्यकर्त्यांची क्यू येते. खास करून या ठिकाणी या विभागाशी संबंधित असणारे मंत्री काय म्हणतायत, तर ते मंत्री म्हणतायत की 1 कोटीच्या शेळ्या आपण त्या बिबट्यांसाठी देऊ. म्हणजे निश्चितच हास्यास्पद आहे का नाही, म्हणजे काय. आणि दुसरे एक आमदार आहेत, ते काय म्हणतायत की आपण बिबटे पाळले पाहिजेत. तर त्या आमदार महोदयांना विनंती आहे, साहेब पहिला 1 बिबट्या तुम्हीच पाळा. अहो, बिबट्या पाहिल्यावर पातळ होते हे सगळ्यांना माहिती आहे साहेब. तुम्ही बिबट्यापासून 4 किलोमीटर अंतरावर दूर राहू शकत नाहीत, तर तुम्ही पाळायची गोष्ट लयच लांब राहिली. साहेब बिबट्या पाळायला ते का कुत्रं आहे का? अहो साहेब, इथं कुत्रं पाळायचं म्हणलं तर अवघड आहे. तुम्ही तर बिबट्या पाळायची गोष्ट करतायत. तर माझं असं म्हणणं आहे की जे आमदार साहेब म्हणलेत ना, तर आमदार साहेबाला विनंती आहे, तुम्ही आणि तुमचे 10-5 आमदार मित्र आहेत ना, तुम्ही आदर्श महाराष्ट्रासमोर निर्माण करा 5-10 बिबटे पाळण्याचा. तुम्ही प्रत्येकाने 2-2 बिबटे पाळा. महाराष्ट्रातील जनता 100% या ठिकाणी बिबटे पाळण्याचं काम करेल. आता दुसरी महत्वाची गोष्ट, मंत्री म्हणतायत की या ठिकाणी आपण 1 कोटीच्या शेळ्या आणू आणि त्या बिबट्यांचा या ठिकाणी बिबट्यांना खायला घालू. तर साहेबांना विनंती आहे, साहेब आमच्या सेलू तालुक्याला त्या शेळ्यांचा पहिला हप्ता द्या. बिबट्या आमच्या आता घरात घुसायचा बाकी आहे, त्यामुळे आम्ही वाट पाहतोय की त्या शेळ्यांचा पहिला हप्ता म्हणजे या ठिकाणी त्या 1 कोटीच्या म्हणजे आमच्या सेलू तालुक्याला काय 5-50 लाखाच्या काही ज्या शेळ्या आहेत, समजा 5 लाखाच्या 4 लाखाच्या, त्या 5-4 लाखाच्या शेळ्या कधी आणून सोडतायत त्याची या ठिकाणी आम्ही वाट पाहतोय. बिबट्या आमच्या घरात घुसायची बारी आली हो साहेब. आणि तुम्ही असे बेसलेस, तुम्हाला कोणी राज्यकर्ते बनवले, आम्हाला लाज वाटायली की आम्ही या ठिकाणी जे मंत्री निवडून दिले ते या प्रकारचं युजलेस बेसलेस या ठिकाणी वक्तव्य करू शकतात. साहेब बिबट्यांचा शेळ्याचा काय संबंध आहे साहेब? परत दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही त्या शेळी पालन करणाऱ्या लोकांना कधी विचारलंय? आमच्या धनगर बांधवांना कधी विचारलंय? यदा कदाचित तसं होणारच नाही. समजा तुम्ही त्या 1 कोटी रुपयाच्या शेळ्या आणल्या, सोडल्या आणि त्या बिबट्यांना शेळ्या आवडायला लागल्या, तर हे जे आमचे मेंढपाळ बांधव आहेत, धनगर बांधव आहेत, त्या बिबट्याला जर सवय लागली त्या शेळ्या खायची, तर त्या आमच्या धनगर बांधवाच्या शेळ्याचं करायचं काय? त्यांचं रक्षण कोण करणार? का त्याची पॉलिसी काढून देणार आहे तुम्ही? याही प्रश्नाचं उत्तर साहेब तुम्हाला द्यावं लागेल. हे असे निरर्थक प्रश्नांची उत्तर देऊन चालणार नाहीत. वन विभागाला फोन लावला तर वन विभागातला जो अधिकारी आहे, जो आमच्या विभागासाठी निवडलाय, तो सांगतोय की मी आज सुट्टीवरती आहे आणि या ठिकाणी मी दुसऱ्या माणसाचा नंबर देऊ शकत नाही, मी अतिशय कोणत्या गंभीर अशा परिस्थितीमध्ये. आणि ज्याला फोन लावला ते सांगते जोपर्यंत जीवित हानी होत नाही तोपर्यंत आम्ही येऊ शकत नाहीत. आम्हाला जीवित हानी होऊ द्यात, त्याचे फोटोज आमच्यापाशी येऊ द्यात, मग आम्ही तुमच्या मदतीला येऊ. साहेब काय तुमचं वन खातं, काय तुम्ही वन खात्याचे मंत्री, तुम्हाला तर कोपरापासून खालून वरून या ठिकाणी नमस्कार करायला पाहिजे. अहो साहेब, या गंभीर परिस्थितीमध्ये तुमचं काम आहे या महाराष्ट्राच्या जनतेला या ठिकाणी धैर्य देणं, त्यांना सांगणं की जर बिबट्या जरी दिसत असेल तर आम्ही आता या ठिकाणी सज्ज आहोत. साहेब जसं निवडणुकाला तुम्हाला लगबग करता येते, तशी जराशी लगबग या बिबट्याच्या बाबतीतही करा. या गोरगरीब जनतेचा या ठिकाणी कृपया अंत पाहू नका. लोक भयभीत झाले साहेब. शेतामध्ये जायला भीती वाटते आणि आम्हाला रातचं दिवसा रात्री कधी या ठिकाणी शेतामध्ये जावं लागू शकतं. आणि जाताना काय 5-50 जण जात नाहीत, 1 किंवा 2 जणच या ठिकाणी शेतामध्ये जात असतो. साहेब आमच्या या मायबाप जनतेच्या थोड्याशा भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. नाहीतर तुम्ही मस्तच आहे साहेब, तुम्ही AC मध्ये बसलेला असतात, तुम्ही खाली उतरत सुद्धा नाही साहेब. तुमच्या संडास बाथरूम पर्यंत गाड्या जातात, पण इथं आम्हाला या ठिकाणी शेतात पायी जावं लागतं. याही गोष्टीचा थोडासा विचार करा. आणि बिबट्या हा विषय अतिशय गंभीर आहे साहेब, त्यामुळे तुम्ही याच्यावरती विचार करावा आणि या जनतेला न्याय देण्याचं काम करावं. जनता तुमच्याकडे या ठिकाणी खूप मोठ्या अपेक्षा करते साहेब. आणि याच्या फालतूपणाची उत्तर आणि फालतूपणाचे तोडगे या ठिकाणी काढू नका. या बिबट्यापासून या सर्व जनतेचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला आणखीन काही टीम वाढवता येईल का? वन विभागाचे अधिकारी वाढवता येतील का? जिथं बिबट्यांचा वावर वाढवलाय तिथं आपल्याला जाऊन या ठिकाणी काय करता येईल का? या प्रकारच्या या ठिकाणी उपाययोजना असल्या साहेब पाहिजे साहेब. ना की तुम्ही जे शेळ्या मेंढ्या असं नसतं हो साहेब. मला तर खरंच ना, मी 1 तास हसत होतो तुमच्या शेळ्या मेंढ्याचा व्हिडिओ पाहिला आणि या ठिकाणी 1 तास हसत होतो. तू तसा थांबतो साहेब, जरासा विचार करा. आमच्या गोरगरीब लोकांच्या ठिकाणी या बिबट्यापासून कसं संरक्षण होईल यासाठी आपण निश्चितच विचार करावा. एवढीच एक विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.